हा रील जो तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय त्याला जवळपास 11 लाख व्ह्यूज आले. खूप लोकांनी रीच आउट केलं मेसेजमधून, कमेंट्समधून आणि बरं वाटलं त्या गोष्टीसाठी. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, मराठी भाषा, महाराष्ट्र हे सगळे विषय येतात तेव्हा आपलं एक रक्त उफाळून उठतं. पण तरीसुद्धा मला असं वाटतं, की आपल्याला माहीत पडलं पाहिजे, की एवढे चांगले फॅक्ट आपल्या बाजूने असून सुद्धा मराठी माणूस का कमी पडला? तर तुमच्याकडे नीट वेळ नसेल हा व्हिडिओ बघण्यासाठी, तर हा व्हिडिओ सेव्ह करा. नंतर बघा आणि जर तुम्हाला वाटतं, की ह्या विषयाची खरंच काही गरज नाहीये, तर तुम्ही स्वाईप करू शकता. तर आपण मराठी माणसाला रिवाईव्ह करण्याबद्दल बोलतो, तर आपल्याला एक गोष्ट नक्कीच माहिती पाहिजे, की आपल्या इतिहासामध्ये काय चुका झाल्या आणि त्या चुका आता आपण भरून कशा काढू शकतो. आपण कुठे कमी पडलो. त्यासाठी थोडंसं मागे जाऊया. तर ब्रिटिश काळामध्ये बॉम्बे, ज्याची मुंबई या बंदरामुळे एशियातला सगळ्यात मोठा ट्रेडम बनला. 1854 बॉम्बे स्पिनिंग अँड वेव्हिंग कंपनी पहिली मोठी कापड गिरणी उभी राहिली. त्याचे संस्थापक होते कावळजी नानाभाई दावर, एक पारशी उद्योगपती. 1861 आणि 65च्या दरम्यान सिव्हिल वॉरमुळे अमेरिकन कापूस बंद झाला. तर भारताचा कापूस बॉम्बेतून युरोपला धडाधड जाऊ लागला. 1869ला सुएझ कॅनल उभं राहिलं आणि त्याच्यामुळे युरोप आणि भारतामधला प्रवास अर्धा झाला. 1875ला नेटिव्ह शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन आजचा BSC याची स्थापना झाली. या सगळ्यामुळे पारशी, गुजराती, मारवाडी व्यापारी आधीच मजबूत नेटवर्क, भांडवल आणि समुद्री व्यापाराचा अनुभव हे सगळं घेऊन पुढे गेले. इतिहासाने मराठी समाजाला शेती, शिक्षण, सैन्य, नोकरी या बाजूने जास्त ढकललं. व्यापारी परंपरा तुलनेने कमी. बॉम्बेच्या औद्योगिक बूमच्या वेळी बहुतेक मराठी लोक कामगार सरकारी नोकऱ्याकडे गेले. तर व्यापार, कॅपिटल, रिस्क घेणं इतर समुदायांनी आधीच सुरू केलं होतं. आता इतिहास तर आपण नाही बदलू शकत. पण आपण ज्या शिवाजी महाराजांचा आदर्श घेतो, संभाजी महाराजांचा आदर्श घेतो, तर काही गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. पहिली गोष्ट लक्षात घ्या, भाषा म्हणजे बाजार. म्हणून मराठीसोबत इंग्लिश, हिंदी येण्यातही काही हरकत नाही. गुजराती आहे, कन्नड आहे, तेलुगू आहे. ह्या भाषा आपल्याला आल्याच पाहिजे. फार-फार तर आपल्याला अदर फॉरेन लँग्वेज जसे की फ्रेंच आहे, स्पॅनिश आहे, जॅपनीज आहे, चायनीज आहे. या लँग्वेजेसही आल्या पाहिजेत. ह्या सगळ्या भाषा शिकायची काय गरज आहे? संभाजी महाराजांना जवळपास 11 ते 14 भाषा यायच्या. काय गरज होती? बिझनेससाठी ही गोष्ट खूप जास्त गरजेची आहे. आणि बिझनेसपेक्षाही जास्त नेटवर्क बनवण्यासाठी या भाषांचा खूप जास्त यूज होतो. दुसरी गोष्ट आहे नेटवर्क. पैसे नसतील तर नेटवर्क म्हणजेच कॅपिटल. तिसरी गोष्ट सेक्टर्स निवडा. जिथं आपली एज आहे. स्किल स्टॅक, सेल्स, फायनान्स, सप्लाय चेन, डिजिटल मार्केटिंग हे 4 विषय प्रत्येक उद्योजकांनी पक्के करायचे. आपल्या इतिहासाने आपल्याला धडा दिलाय, की ज्यांनी भाषा प्लस नेटवर्क प्लस कॅपिटल मिळवलं, त्यांनी मुंबई जिंकली. आता आपली पाळी आहे. जर रिवाईव्ह मराठीचा रोडमॅप तुमच्यापर्यंत पोहोचला असेल आणि तुम्हाला समजला असेल, तर कमेंटमध्ये लिहा मी तयार आहे. धन्यवाद.